हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सकाळी सकाळी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पिहूच्या स्कूलमध्ये। आज आहे सायन्स एक्झिबिशन आणि त्यासाठी बघा रांगोळी आणि डेकोर किती छान केलं होतं। अगदी म्हणजे शाळेच्या गेटमध्ये पाऊल टाकता टाकताच ही रांगोळी दिसली आणि खूपच मस्त। आणि म्हणजे ज्यांना आर्टची वगैरे आवड असेल ना त्यांना असं काही दिसलं ना खूप आनंद होतो। आणि मला तुम्हाला माहिती आहे रांगोळी फार आवडते। सायन्स एक्झिबिशनमध्ये म्हणजे कायच सांगू तुम्हाला, इतके सुंदर सुंदर चिमुकल्यांनी प्रोजेक्ट बनवलेले होते। त्यानंतर त्यांचं बोलणं एक्सप्लेनेशन म्हणजे ऐकतच राहावं असं वाटत होतं। आणि खरं सांगू का, मला या गोष्टीची अपेक्षाच नव्हती, कारण पिहू इतका लाजाळू आहे ना। म्हणजे घरी तो फार दंगामस्ती करेल, बोलेल, पण शाळेत किंवा इतर कोणी असलं ना तर तो जास्त बोलत नाही। पण तोही छान एक्सप्लेन वगैरे करत होता आणि ते पाहून खरंच म्हणजे मला छान वाटलं। कारण प्रोजेक्टनं खरं सांगू का मी काहीच मदत केलेली नाही त्याला। आणि नंतर असं वाटत होतं की थोडीफार मदत केली असती तर त्याचाही प्रोजेक्ट इतर प्रोजेक्टसारखा खूप अट्रॅक्टिव्ह झाला असता। पण फायदा तरी काय, खरं सांगा ना। म्हणजे प्रोजेक्ट कशासाठी देतात? मुलांसाठी देतात। आणि आपणच मग दिवस रात्र करून तो प्रोजेक्ट कंप्लीट करतो। आणि बऱ्याचदा म्हणजे असंही होतं की म्हणजे मुलं छोटे आहेत म्हणून त्यांना साधं इन्व्हॉल्वही केल्या जात नाही। तुम्ही फक्त साईडला बसा, आम्ही करतो, असं काही पॅरेंट्सचं जे आहे म्हणजे वागणं असतं आणि ते काही मला पटत नाही। त्यामुळे मी ना आरोही आणि त्याला सांगितलं की तुमचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही करा, तुमच्या म्हणजे कॅपॅबिलिटीनुसार करा। मी केलं तर म्हणजे वाटणारच नाही ना, तो छोट्या मुलांनी केला। पण इथे आल्यावर कळलं की पॅरेंट्स किती जास्त इन्व्हॉल्व होऊन प्रोजेक्ट वगैरे करतात। आणि हा प्रोजेक्ट बघा ना, खरं सांगते इतका छान होता। आणि त्या मुलीचा अपीअरन्स, तिचं बोलणं वागणंही आणि एक्सप्लेन करायचं पद्धती खूप छान होती। पण दिसतंय ना खूप मेहनत घेतली घरच्यांनी तिच्या, कारण ऑब्वियसली ती 3री-4थीची मुलगी तर काही इतका छान प्रोजेक्ट बनवू शकणार नाही। पण खरंच मुलांनी, त्यांच्या पॅरेंट्सनी आणि शाळेने सुद्धा खूप जास्त मेहनत घेतली होती। आणि चला आता भेटतोय आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी। सर्वांना माझ्याकडनं होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। काल काही मी जास्त म्हणजे शूट केलंच नाही, पिऊच्या शाळेत वगैरे जाऊन आली, त्यामुळे ना म्हणजे व्हिडिओची गडबड, पिऊच्या शाळेची गडबड, घरातील कामं आणि इतकं जास्त जम्बलिंग झालं ना की माझी इच्छाच झाली नाही काहीच शूट करायचं। आणि असतो एखादा दिवस असा की म्हणजे काहीच करावं असं वाटत नाही, म्हणजे कामापुरते म्हणजे जे महत्त्वाची कामं आहेत ती करायची आणि शांत बसायचं। माझ्यासोबत तरी बऱ्याचदा असं होतं आणि तो दिवस देते मग मी स्वतःला। काल मी काही जास्त मेहनतही केली नाही, फक्त खाण्यापिण्यापुरते जे कामं असतात आपल्या डेलीचे तेच केले। आणि पण आज होळी आहे म्हटल्यावर आज मात्र कालच्याही दिवसाची कसर छानच निघणार आहे नाही का। सकाळी सकाळी पोह्यांचा नाश्ता केला आणि आरूला स्वयंपाक वगैरे करून दिला। आरू स्कूलला गेली आणि आता पिहू निघालाय स्कूलला। आणि स्कूलमध्ये पिहूच्या होली सेलिब्रेशन होतं, कलर वगैरे त्याने घेतलेत। आणि त्याचं म्हणणं एकच की मला व्हाईटच ड्रेस घालून जायचा, कारण इतर ड्रेसवर कलर्स वगैरे दिसत नाही। आणि आपण टी व्हीमध्ये बघतो ना की व्हाईटच ड्रेस वगैरे घालून असतात। त्याला मी म्हणजे कमाल केली समजावून सांगण्याची, इतकं समजावून सांगितलं पण त्याने काही ऐकलं नाही। आणि शेवटी मग त्याचे पप्पा जेव्हा पोहोचून द्यायला लागले, लिफ्टजवळ गेल्यावर त्यांनी त्याला एक्सप्लेन केलं की तुझे कपडे खराब होतील, नवीन ड्रेस आहे, एक ड्रेस तुझा कमी होईल। आणि थोडंसं लालच पण दिलं बघा की तुला खूप दिवसापासून ते वगैरे हवा होता, ते वगैरे घेऊन देतो, अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या। आणि त्यानंतर तो मानला आणि त्याने नवीनच पण डार्क कलरचं जे टी शर्ट आहे ते घातलं। चला क्लेच्या लाल सीझनच का होईना पण म्हणजे एक ड्रेस वाचला त्याचा तरी। आणि शाळेतनं आल्यावर बघा त्या असा काहीतरी दिसत होता, बाहेरून आतून सर्वीकडे कलरच कलर, इवन कानात दात पण बघा त्याचे कलरचे झालेले होते। पण त्याने एन्जॉय भरपूर केला, कारण त्याने मला इतक्या गोष्टी सांगितल्या ना, मम्मा असं केलं, मम्मा तसं केलं, त्याने माझा कलर घेतला, मी त्याचा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे असं काही असलं की शेअरिंग होत असतं। आणि मुलांना म्हणजे अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी शाळा घेतात ना ते चांगलंच करतात बरं का। म्हणजे एकतर त्यांना सणांबद्दल माहितीही मिळते, सोबत ते एन्जॉय भरपूर करतात आणि टीचर त्यांच्यासोबत एन्जॉय करतात ना, त्यामुळे टीचरबद्दलची जी भीती असते ना त्यांच्या मनात तीही कमी होते आणि सहजतेने ते टीचरसोबत संवादही करू शकतात। सकाळी यांनी म्हणजे पिहूला ड्रेस चेंज करण्यासाठी बरेच काही गोष्टींचं लालच दिलं होतं आणि यांना वाटलं की शाळेतनं आल्यावर तो विसरून जाईल, पण मुलं काहीही विसरत नसतात। जसं शाळेतून आला, फ्रेश झाला आणि लगेच मार्केटमध्ये घेऊन आला, बऱ्याचशा गोष्टी त्याला घ्यायच्या होत्या, कलर्स घेतला, मार्क्स होता, खूप काही होतं, सोबत क्ले पण घेतला आणि त्याला हवी होती पिचकारी, पण कालच 1-2 दिवसापूर्वीच जी आहे माझ्या भावानेही त्याला पिचकारी घेऊन दिली होती, ती काही मी त्याला घेऊन दिली नाही।
म्हणजे आता मुलं काय मागणारच, पण आपल्याला माहीत असायला पाहिजे का म्हणजे त्यांना काय द्यायचं काय नाही द्यायचं. कधी कधी आपण त्यांना त्रासून ना म्हणजे त्यांच्या हट्टाला त्रासून घेऊनही देतो, पण यामुळेच ना म्हणजे याच गोष्टीचा ते पुढे फायदा घेतात आणि मग असेच हट्टी बनत जातात. मी म्हणजे पिहूने इतकी जिद केली, इतका हट्ट केला, पण त्याला काही पिचकारी घेऊन दिलीच नाही, कारण होती घरात ऑलरेडी मागच्या वर्षीच्याही होत्या आणि नवीनही मिळाली असल्यावर म्हणजे त्यालाही पैशाचं महत्त्व वगैरे कळायला पाहिजे ना. तो खूप म्हणजे चिडचिड करत होता. सो हे तयार झालेत, पण मी म्हटलं नाही, त्याला आपण द्यायचीच नाही. बघा घरी गेल्यावर क्ले बघून वगैरे तो म्हणजे खुश होऊनच जाईल. आणि घरी आल्यावर झालंच तसं, क्लेसोबत खेळायला लागला आणि इतर गोष्टी तो विसरून गेला. आणि चला आता जवळपास 2 वाजलेले आहेत आणि आत्ता मला बनवायचा आहे स्वयंपाक. सकाळी आरू पियूच्या स्कूलची घाई असल्यामुळे म्हणजे मी डिसिजन घेतला की आपण सायंकाळी स्वयंपाक करू. पण यांनी ना मला 2 वाजता सांगितलं की आज माझी 4-12 आहे. 4-12चं नाही तर 4-12 आहे, रात्रीची ड्युटी आहे, दुसऱ्या दिवशीची सकाळची आहे आणि पुन्हा 4-12ची. म्हणजे ते सतत 4 ड्युट्या करणार आहेत. 2 दिवस ते घरीच येणार नाही आहेत. आणि आपलं कसं असतं ना म्हणजे नवऱ्यासोबत आपण लाख भांडू, 3-3, 4-4 दिवस अबोला धरू किंवा इतरही म्हणजे बरेच रुसवे फुगवे संसारात चालूच असतात. पण जेव्हा म्हणजे नवऱ्याशिवाय खायची जरी वेळ येते ना, तेव्हा तेही आपल्याला म्हणजे आपण ते करू शकत नाही. आणि जेव्हा म्हणजे काहीतरी असं स्पेशल बनवायचं असं गोडधोड असलं, मग तर त्यांच्याशिवाय आपल्या गळ्याच्या खाली उतरतच नाही. म्हणजे मी टिफिनवर तसं पाठवू शकली असती, त्यांचं चालू होतं तसं की टिफिनवर पाठवून देशील स्नेहा, पण त्यांना ना वडे भजे फार आवडतात. आणि आमच्याकडे कोणताही छोटा मोठा सण का असे ना, वडे भजे हे कंपल्सरी असतात. कढी, वडे भजे, मसाल्याची भाजी आणि मग त्याला सोबतीला असतेच मग पुरी पोळी किंवा मग दिवाळी वगैरे असे काही सण असले की पुरणपोळी बनते. आज होळी आहे, सो पुरणपोळीचा विशेष मान आहे. पण त्यांना गोड चालत नाही, सो पुरणपोळी त्यांना आवडत नाही, पण वडे भजे त्यांना फार आवडतात. सो त्यांच्याशिवाय काही मला गेलेच नसते. आणि टिफिनवर द्यायला कसं थंड होऊन जातात आणि वडे भजे अगदी कढईमधून गरम गरम काढलेले छान लागतात आणि त्यांना तर फार आवडतात. म्हणून जे आहे मी लगेच जसं मला कळलं की ते ड्युटीला जाणार आहे 4 वाजता, तशीच मी स्वयंपाकाला बसली. आधी तर मी पुरण लावून दिलं, सोबतच कढीसुद्धा बनवून घेतली आणि त्यानंतर आता इथे वडे भजेची जी आहे प्रिपरेशन चालू आहे. उडीद मुंगाची डाळ जी आहे मी भिजायला घातली होती सकाळीच तशी म्हणजे सायंकाळच्या हिशोबाने, पण तरी ती 2 तासात छान भिजून गेली आणि त्यानंतर ना मी तिला छान धुवून घेतलं. म्हणजे ती सालाची होती. ॲक्च्युली ना मला हे लॉजिकच कळत नाही. बरेच जण म्हणतात जी म्हणजे सोल असतो म्हणजे साल काढलेली डाळ जी रेडीमेड मिळते त्याचे वडे छान येत नाहीत आणि जे म्हणजे सालासहित असते त्याचे वडे छान येतात. माहीत नाही का, ते मला तर टेस्ट सारखीच लागते, कारण त्यामध्ये जो काही मसाला, जे काही व्हेजिटेबल्स किंवा जे काही आपण घालतो टेस्ट सारखीच येते. पण माहीत नाही का, ते आरोहीच्या पप्पांना सुद्धा जी सालीची डाळ असते ती भिजू घालून त्याची साल काढून नंतर केलेले वडेच आवडतात. सो त्यामुळे मी जे आहे तसंच करत असते, जी सालीची डाळ असते त्याचेच वडे करते. आणि चला भज्यांचंही माझं भिजवून झालं. लग्न आधी ना कधी असं म्हणजे सणाचं करायचं कामच पडलं नाही. कधीतरी स्वयंपाक केला तर केला, आईला बरं नसलं वगैरे वगैरे तर नाही. आणि सणाचं तर कधीच म्हणजे केलेलंच नव्हतं मी. आणि लग्नानंतर जेव्हा भजे वगैरे करायची वेळ यायची ना, तर हे भिजवण्याची जी प्रोसेस आहे ना, ते मला खूप म्हणजे आवडायचीच नाही. किंवा हाताने ते भजे टाकणं सुरुवातीला ना खूप होते नखरे. चम्मचनीच भिजवायचं, चम्मचने टाकायचं, पण ना तेव्हा दोघंच आणि जबाबदाऱ्या कमी, कामं कमी, तेव्हा होऊन जायचं. पण जसं जबाबदाऱ्या वाढत गेल्या, कामं वाढत गेली ना, तसं तसं आपोआप जो आहे हात बेसनात गेला आणि कढईतही गेला. न त्या चटक्याची भीती वाटत आता, न ते त्यात हात घालून भिजवायची. आणि खरंच ना म्हणजे जसे जसे जबाबदाऱ्या आपल्यावर पडत जातात ना, तसं तसं आपण आपोआप बदलत जातो. तसे आपल्या आवडीनिवडी आपोआप बदलत जातात. आणि म्हणजे लग्नाआधी अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की मी आईसोबत बोलताना किंवा मैत्रिणींसोबत बोलताना जसं आपण बोलून जातो ना, हे काम तर मी करणारच नाही, ते काम तर मी करणारच नाही बाबा, हे तर माझ्याच्याने होणारच नाही. आणि लग्न झाल्यावर माहीत नाही कधी आणि कशा म्हणजे आपल्या आवडीनिवडी बदलत जातात. म्हणजे जी कामं आधी आपल्याला करावीशीच वाटत नव्हती ती आपण आवडीने करायला लागतो आणि कधी कधी तर त्यामध्ये म्हणजे एक्सपर्टही होतो. म्हणजे स्वयंपाकातल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडायचंच नाही माहेरी असताना. मी फक्त क्लिनिंग वगैरे मला फार आवडायचं. होम डेकोरेशन किंवा वरची जी कामं असतात ना ती सर्व आवडायची, पण किचनपासून मात्र मी दूरच राहायची. हा पण म्हणजे कधीतरी काहीतरी वेगळं करायचं, नवीन करायचं, काहीतरी वेगळी रेसिपी आवडली, सुचली, कुठे बघितले तर ती मात्र मी ट्राय करायची. आणि माझी आई म्हणजे म्हणायची पण अगं शिकून घे, पुढे कामात येईल, पुढे तुला करावं लागणार आहे आपल्याला हे असं तसं. तर मी म्हणायची नाही, मी त्यांना म्हणेल का हे मला येत नाही. आणि
ते मी काही बनवू शकणार नाही. पण तसं काही बोलल्याच जात नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे हे. एकदा का आपलं लग्न झालं की हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे जमत नाही, ते जमत नाही, हे असे नखरे फक्त माहेरीच चालतात. सो हळूहळू का असे ना मी सर्व गोष्टी शिकून घेतल्यात आणि आता बऱ्यापैकी म्हणजे म्हणू शकता एक्सपर्ट झाली या गोष्टींमध्ये. अगदी इझिली जे आहे सणाचा स्वयंपाकही 1 ते 1.5 तासात माझा आटपून होतो. आज म्हणजे आरोहीच्या पप्पाला 4 वाजता जेवण करून वगैरे सर्व मला पाठवायचं होतं. अगदी म्हणजे डाळ धुण्यापासनं, वडे भजे करण्यापासनं, कढी, मसाल्याची भाजी, नंतर पुरण वगैरे हे सर्व मी जवळपास 1.5 तासात जे आहे कंप्लीट केलं. तरी तुम्ही बघू शकता गॅसची शेगडी जी आहे ती फक्त 2 बर्नरचीच आहे. तरी ना एक झालं की एक झालं की एक जे आहे माझं काम पटपट मी आटपत होते. आणि म्हणजे जवळपास 3:30 वाजेपर्यंत माझं सर्वच बनवून तयार होतं. पुरण तसं तर ते खातच नाही, पण म्हटलं आज होळी आहे, होळीला पुरणाचा मान असतो. सो एक घास तरी त्यांनी खावा अशी माझी इच्छा होती, म्हणून पुरणही मी बनवूनच घेतलं. म्हटलं म्हणजे पूर्ण पोळी नाही पण एक घास तरी तुम्ही खा, कारण या सणाला मान असतो. सो इथे जे आहे मी छान पातोळीची भाजी बनवते आहे. सोबत माझं पुरण तर मी तयार केलंच होतं आणि अगदीच इझी प्रोसेस आहे बघा माझी पुरण बनवायची. मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कोणत्याही भांड्याच्या दुकानात ती तुम्हाला इझिली अगदी 100 रुपयाच्या आतमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये मिळून जाते. आणि माझ्याकडे ती आहे ना ती तर खरं सांगते म्हणजे ती केसांवर भांडे विकणारे येतात ना त्यांच्यापासून आईनं घेतलेली आहे आणि मला पाठवलेली आहे. पण जेव्हापासून ही चाळणी आली ना तेव्हापासून म्हणजे मला पुरण करायचा कंटाळाच येत नाही. आधी फार यायचा, कारण माझ्याकडे पुरण यंत्र नव्हतं. असं मिक्सरमधनं काढा, तामझाम करा. पण ना या चाळणीमुळे आता सर्वच म्हणजे फारच इझी झालेलं आहे. त्यामुळे आता मला पुरणपोळी म्हणजे महिन्यातूनही करायला सांगितली किंवा 15 दिवसातूनही करायला सांगितलं ना तर मला ते सर्व आता इझी वाटतं. म्हणजे त्या चाळणीचं म्हणा किंवा मग आता मला सराव झाला त्या सर्व गोष्टींचा म्हणा. आणि ना आधी पुरणपोळी म्हणजे मला खूपच मोठा टास्क वाटायचा. पण आता इझिली जमतात आणि फुगतातही छान. पातोळीच्या भाजीसाठी मी ना अशी बेसनाची पोळीच करून घेत असते आणि नंतर जे आहे त्याचे काप वगैरे करून भाजीत टाकते. म्हणजे पातोळीची भाजी करायची म्हणजे माझ्यासाठी तरी ही सर्वात सोपी पद्धत आहे. बऱ्याच जणी म्हणजे बेसन भिजवून वगैरे त्याच्या पातोळ्या करतात. खूपच वेगवेगळ्या पद्धती आहेत, रेसिपी आहेत. पण माझं ना म्हणजे मला आयुष्यही असं जगायला आवडतं की प्रत्येक गोष्ट सोप्यात सोपी करून हलकी फुलकी झाली पाहिजे. स्वयंपाकाच्या बाबतीत असो की लाईफमधले इतर गोष्टी असो. सो त्याला स्वयंपाक तयार झाला आणि या गोष्टीचं फार समाधान की मी माझ्या नवऱ्याला म्हणजे जेवण करून पाठवलं, तेही कमी वेळामध्ये, कारण त्यांच्याशिवाय मग मला काही गेलंच नसतं. आणि चला आता होळीही पेटलेली आहे आणि मी काही पूजा करू शकत नाही, पण मुलांना मात्र मी होळीचं दर्शन घ्यायला पाठवलं. आणि इथे बेंचेस वगैरे आहेत, सो तिथे बसून मी लांबूनच जे आहे होळीचं दर्शनही घेतलं. म्हणजे सण असला की कसं तो मला म्हणजे फार उत्साह असतो साजरा करायचा. पण होतं कधीतरी असं पूजा वगैरे नाही करू शकत, पण इतर सर्व गोष्टी करून मी माझा सण आणखी छान प्रकारे साजरा करायचा प्रयत्न करत असते. खूप छान गेला आजचा दिवस. आणि खरं तर सांगू का, मी हे सर्व स्किपही करू शकली असती. आणि आरोहीच्या पप्पांचंही चालू होतं जाऊ दे आराम कर, राहू दे ह्या सर्व गोष्टी, कधीतरी आपण मध्ये करूनही खाऊ शकतो म्हणून. पण म्हटलं नाही, सण आहे आणि तो सणासारखा साजरा झाला पाहिजे. म्हणजे इतर घरांमध्ये काही बनेल छान, इतर गोष्टी होतील आणि आपले मुलं तसेच म्हणजे नाही आवडत मला ते सर्व. सो थोडं त्रास झाला तर चालेल, पण मुलांसाठी मी सर्व गोष्टीनं अगदी प्रॉपर जे आहे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करत असते. सो चला तर फ्रेंड, असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. उद्या भेटतेच मी तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत ना स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड, बाय, टाटा.